नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे BCS वाला. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं का अल्गोरिदम काय असतो. आज आपण पाहणार आहोत फ्लोचार्ट. फ्लोचार्ट म्हणजे काय किंवा फ्लोचार्ट कसा ड्रॉ करायचा, फ्लोचार्टचे सिम्बॉल्स कोणते कोणते आहे आणि तो कसा वर्कआउट करतो. सोपा फ्लोचार्टचा मिनिंग काय. फ्लोचार्ट म्हणजे काय, इट इज पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अन अल्गोरिदम. म्हणजेच काय, पिक्टोरियल किंवा याला काय म्हटलं तर ऑफ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अन अल्गोरिदम. सिंपल भाषेत सांगायचं झालं तर आपण जो अल्गोरिदम तयार करतो, आपण जो अल्गोरिदम राईट करतो, त्या अल्गोरिदमचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला काय करायचं, तयार करायचं. म्हणजे त्याची एक डायग्राम्स ड्रॉ करायची, त्याला म्हणायचं फ्लो चार्ट. फ्लो म्हणजे आपल्याला सांगायचंय का कोणत्या स्टेप्स नंतर कोणती स्टेप्स एक्झिक्यूट होते, कोणत्या स्टेप्स नंतर तो वरती जातोय, कोणत्या स्टेप्स नंतर तो खाली येतोय, या सगळ्या गोष्टी आपल्याला कशा करायच्या, या फ्लो चार्ट मध्ये करायच्या. मग जर यामध्ये तुमची डायग्राम आहे तर या डायग्राम्सला काय असणार आहे, सिम्बॉल्स असणार आहे. सो फ्लोचार्टचे सिम्बॉल्स कोणते कोणते आहे ते आपल्याला माहिती. फ्लोचार्टचे सिम्बॉल्स मध्ये फर्स्ट सिम्बॉल आहे स्टार और स्टॉप. म्हणजे काय का अल्गोरिदम किंवा फ्लोचार्ट स्टार्ट झाला किंवा एंड झाला यासाठी तुम्हाला मेन्शन करायचं आहे राउंडेड रेक्टँगल. हा सिम्बॉल काय करायचा, युज करायचा. कसं, सिम्पली त्यामध्ये काही इन्स्ट्रक्शन राहायची तुम्हाला, स्टार आणि त्याला काय टाकून द्यायचा, राउंडेड रेक्टँगल टाकून द्यायचा. ओके. नाउ सेकंड, इनपुट और आउटपुट किंवा एक्सेप्ट और डिस्प्ले. मीन्स काय का मी जर एखादा अल्गोरिदम करतोय, प्रोग्राम करतोय, त्यामध्ये जर मी एखादी व्हॅल्यू गेट करत असेल किंवा माझा आन्सर काहीतरी डिस्प्ले करत असेल तर त्यासाठी कोणता सिम्बॉल वापर करायचा आहे, त्यासाठी सिम्बॉल युज करायचा आहे हा. म्हणजेच काय, यामध्ये आपण इन्स्ट्रक्शन राईट करणार आहे एक्सेप्ट ए अँड बी. म्हणजेच काय मिनिंग झाला, ए आणि बी ची मी व्हॅल्यू काय करतोय, एक्सेप्ट करतो. नाउ थर्ड सिम्बॉल प्रोसेस. प्रोसेस म्हणजे काय, तर तुम्ही काहीतरी कॅल्क्युलेशन करताय और तुमचं काहीतरी लॉजिक आहे किंवा तुम्ही त्याला सांगू शकता का तुमचं काहीतरी एक्सप्रेशन तुम्हाला राईट करायचं, कसली तरी व्हॅल्यू तुम्ही काय करताय, सेटअप करताय, कोणामध्ये व्हॅल्यू असाइन करताय, तर त्यासाठी प्रोसेससाठी युज करायचं तुम्हाला रेक्टँगल. फॉर एक्झाम्पल तुम्ही काय केलं, या रेक्टँगल मध्ये टाकलं C = A+B. म्हणजे A+B म्हणजे काय का तुम्हाला काय करायचंय, ए आणि बी ची काय करायची, ऍडिशन करायची आहे, त्याला म्हणायचं प्रोसेसिंग. नेक्स्ट सिम्बॉल आहे डिसिजन सिम्बॉल. डिसिजन म्हणजे काय, याला दुसरं पण नाव दिलं जातं कंडिशन. म्हणजे काय का आपल्याला काही कंडिशन घ्यायची असेल किंवा डिसिजन मीन्स काय, ट्रू फॉल्स, यस नो, ह्या फॉर्मॅट मध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला सिम्बॉल युज करायचा आहे डायमंड. या डायमंडला तुम्हाला दोन पाथ शो करायचे, एक शो करायचा आहे ट्रू आणि दुसरा शो करायचा आहे फॉल्स. किंवा तुम्ही याला काय मेन्शन करू शकता, यस नो. दॅट मीन्स ह्या डायमंड मध्ये आपण जी कंडिशन राईट करणार, ती कंडिशन जर ट्रू झाली तर तो कुठे जाणार आणि ही कंडिशन जर फॉल्स झाली तर तो कुठे जाणार, त्यासाठी युज केला जाणार डिसिजन सिम्बॉल. आणि लास्ट कोण आहे, कनेक्टर. कनेक्टर मीन्स काय का, इन केस तुमचं हे नोटबुकचं पेज आहे किंवा तुम्ही कुठेतरी काय करताय, फ्लोचार्ट ड्रॉ करताय, या पेजवर तुम्ही ड्रॉ करताय, बट हे पेज तुमचं एंड झालं, पेज संपलंय आणि तुमचा फ्लोचार्ट अजून बाकी आहे, रिमेनिंग आहे, तर तुम्हाला दुसऱ्या पेजवर त्याला जर कंटिन्यू करायचं असेल तर तुम्हाला यूज करायचं आहे कनेक्टर. दॅट इज द सर. एकदम सोपे सिम्बॉल आहे. फ्लोचार्ट मीन्स इट इज अ पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ अन अल्गोरिदम.
दॅट मीन्स ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ अन अल्गोरिदम. म्हणजे अल्गोरिदमचं काय करायचं तुम्हाला, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करायचं. मग त्यासाठी तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन करण्यासाठी काही सिम्बॉल्स आहे. स्टार्ट आणि स्टॉप साठी राऊंडेड रेक्टँगल, इनपुट किंवा आउटपुट म्हणजे ऍक्सेप्ट आणि डिस्प्ले करायचं असेल तर सिम्बॉल. त्यानंतर प्रोसेस म्हणजेच काय, कॅल्क्युलेशन करायचं असेल तर तुम्हाला यूज करायचं रेक्टँगल. त्यानंतर तुमची काहीतरी कंडिशन आली, डिसिजन आलं, तर त्यासाठी यूज करायचा आहे डायमंड सिम्बॉल. आणि लास्ट वन कनेक्टर, म्हणजे याला म्हटलं तर पेज कनेक्टर. दोन पेजवर जर तुम्हाला फ्लोचार्ट कंटिन्यू करायचा असेल, पेज संपलं आणि फ्लोचार्ट बाकी आहे, तर दुसऱ्या पेजवर कंटिन्यू करण्यासाठी तुम्हाला यूज करायचं आहे कनेक्टर. ओके, सो या पद्धतीने तुमचं काय कम्प्लीट झालं, अल्गोरिदमचा मिनिंग, व्हॉट इज अल्गोरिदम, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय, फ्लोचार्ट, व्हॉट इज मीन बाय फ्लोचार्ट अँड इट्स सिम्बॉल. सो नेक्स्ट सेशन मध्ये आपण जर जाताना, नेक्स्ट सेशन मध्ये आपण काय घेणार, नेक्स्ट सेशन मध्ये आपण करणार बेसिक अल्गोरिदम्स अँड इट्स फ्लोचार्ट. सो भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड बाय.